घाबरला होतात का जेव्हा हा प्रसंग सुरू होता? तर तेव्हा तुम्हाला भीती वाटली की नेमकं काय झालेलं त्यावेळी? दादा बोलत होते चांगलं वाटत होतं, म्हणजे की खरं किल्ल्यासाठी कोणतरी लढलं पाहिजे हे पण वाटत होतं मला, की चांगलं बोलतोय तो. पण मनात ना आई म्हणून एक भीती पण वाटत होती, की आपण पर्यटक म्हणून आपण चौघच आहे, 5 जण आहे बरोबर, आणि आपल्या नवीन गावात आलो आहे, आपण आपलं शहर सोडून दुसऱ्या गावात आलो आहे. तर म्हणजे काय अशी भीती वाटली की काय नको व्हायला म्हणून. पण तसं नंतर असं वाटलं की जे बोलतोय तो बरोबर बोलतोय, की महाराजांचे किल्ले असं का विकत कोणी घेऊ शकत नाही. हां. ज्या वेळेला आंब्यांवरून वाद सुरू झाला तेव्हा कुठेतरी असं वाटलं का उगाच गेलो आणि आपण तर इकडे शहरात इतके विकत आणून आंबे खातो, कुठून गेलो आणि कोकणातला आंबा उचलला, असं वाटलं का? ते तसंच झालं, की म्हणजे आता त्या लहान मुलांनी घेतला एक आंबा, आणि ते पण पडलेला घेतला, की झाडाला हात नाही लावला. आणि असे दुसरे पण लोक घेतच होती म्हणून यांनी पण एक घेतला. पण त्याच्यामुळे एवढा वाद होईल असं नाही वाटलं, पण तो वाद बाजूला राहिला आंब्याचा. आणि हा किल्ल्याचा वाद म्हणजे त्यांनी स्वतःच किल्ल्याचा